अनिल जाधव आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटक घेऊन फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय आणि चेस करत जाईल चेंडू प्रवीण महाराजांच्या डोक्यावरून दन 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 करत सीमारेषे पार चौकार. फुलटॉसचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज अथर्व याने. पुन्हा एकदा 4-1-4 4-2-8 4-3-12 आणि 4-4-16 अशी फलंदाजी पाहायला मिळते. 4चा पहाडा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व यादव. क्रिकेट का मैदान है, दिलों की जान है, हर गेंद पर छुपी एक नई कहाणी है. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाटण तालुका आयकॉन अनिल जाधव बाहुबलीवर पहिल्यांदाच असं पाहायला मिळतं की त्याच्या 4 चेंडूवर 4 चौकार कोणत्या तरी फलंदाजाने मारले आणि ते पण एवढ्या मोठ्या मंचवर. बडे मंच के सरपंच है हम असं दाखवून देतोय अथर्व यादव. नाम तो सुना ही होगा. 5वा येईल का? आणि यस, सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा 5वा चौकार. 4-1-4 4-2-8 4-3-12 4-4-16 4-5-20 म्हणजे 5 चेंडू. आणि रेकॉर्ड बनवेल का? रेकॉर्ड बनवेल का अथर्व? रेकॉर्ड बनवेल का? 6 बॉल 6 चौकारचं रेकॉर्ड अथर्व बनवेल का अनिल जाधव बॅक करतील? काल जर पाहिलं तर अनिल जाधव यांची कमी कुठेतरी लाभली होती, मात्र आता मात्र अथर्व सांगतोय हम भी किसी से कम नहीं. मी देखील आलोय, खेळायला आलोय. माझ्या संघ मालकाने माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला मी पात्र कसा ठरेल, त्याच्यासाठी 100% मी कसं योगदान देईल याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला अथर्व यादव मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 7 चेंडू 21 धावांची बहरदार खेळी GTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासाठी मॉनिटर उपलब्ध करून दिला. त्याच्यावर देखील सुरेख असं आणि गुणलेखक देखील आमच्यापर्यंत तंतोतंत स्कोअर पोचवताना 6वा येईल का? नाही, थांबवलंय, कमबॅक केलाय, सन्मान दिलाय. खेळाडूने देखील चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. म्हणजेच 14च्या सरासरीने सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोअर 70 धावा बनतील. टॉसच्या वेळी ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी आला छत्रपती रुची रायडरचा कर्णधार आला होता, त्याने मात्र सांगितलं होतं आम्ही टॉस जरूर हरलो, मात्र आम्ही 60 ते 70 धावसंख्येवर लावण्याचा प्रयत्न जरूर करू. छत्रपती रुची रायडरचे कॅप्टन जर पाहिलं तर तेजस साळुंके
डी जे तेजस कराडकर. आपण त्यांना पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेत. छत्रपती एक गाव 11 खेळत असताना छत्रपती 11 कोळेकरवाडीचं नेतृत्व करताना पाहायला मिळते. आज मात्र PTPL मध्ये अथर्वचे 5 चौकार आपल्याला दाखवलं जात आहे. GTC लाईव्ह जयेश दादा यांच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. आपल्या TV स्क्रीनवर घर बसल्या देखील अथर्वच्या 5 चौकारांचा मनमुराद आनंद आपण लुटू शकता. काय सुरेख अशी फटकेबाजी, लाजवाब अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली अथर्वची. क्लीन अँड क्लिअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश दादा GTC लाईव्हचे का ऑफिशियल स्कोरर त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. त्याचबरोबर सुशील पाटील या GTC लाईव्हचे सर्वेसर्वा. जयेशदादा खुटारकर आपले GTC लाईव्हचे ऑफिशियल स्कोरर त्यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवले गेले की अथर्वचे 5 चौकार कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये